मार्गदर्शक आदरणीय अशोक भाऊ मन मंदिर संस्थेचे संस्थापक आज या कार्यक्रमासाठी खास करून प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आपण निमंत्रित केले त्या डॉक्टर प्रीती शिंदे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले विठा मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय उत्तमराव चौथे, विजय अप्पा पाटील, संस्थेचे संचालक आदरणीय सुनील गायकवाड, आमचे सहकारी बंधू आदरणीय सुरेश पाटील, मोहन पाटील, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष तात्या धर्माधिकारी रवींद्र कदम, आमचे कदम साहेब इंजिनियर, संस्थेचे संचालक हसनभाई, संस्थेचे आमच्या माजी खेळाडू आणि संस्थेमध्येच आपल्या असणारे आदरणीय सुधीर बाबर, सर्व शिक्षक बंधू, विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर खास करून या कार्यक्रमासाठी डी.वाय. पाटील महाविद्यालयातील आणि कॉलेजमधले आणि इंग्लिश मीडियममधल्या सर्व शिक्षकांना आपण या ठिकाणी निमंत्रित केले। हे सर्व शिक्षक, सर्व संस्थांचे प्रतिनिधी, आदरणीय गाडगे मॅडम, त्याचबरोबर कदम सर, मोहिते मॅडम, वर्धत मॅडम, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक आणि उपस्थित मित्रांनो, खरोखर कार्यक्रमाचं स्वरूप दत्ता गायकवाडने सांगितलं। आता काही जास्त बोलण्यापेक्षा प्रमुख पाहुण्यांना आपण संधी द्यायची आहे। अशोक भाऊही तेवढेच तात्विक आणि अतिशय चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करणार आपल्याला। मी खरोखर सांगितलं, काल त्यांना फोन केला, अशोक भाऊ तुम्हाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारायचं, तर ते म्हणजे मी सुमितजवळ सांगतो, माझी एक अडचण आहे। मी म्हटलं काही नाही, अडचण बाजूला ठेवा, तुमचं शिक्षणावरती असणारं प्रेम, मग असे गायकवाड सरांनी सांगितले की संत परंपरा, खेळाडू, त्याचबरोबर शिक्षणावरती असणारं प्रेम, सहकार क्षेत्रावर असणारं प्रेम, उद्योगधंद्यावरती असणारं प्रेम, असं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही अशोक भाऊंकडे पाहतो। आम्ही अगदी लहानापासून एकत्र राहिलो, वाढलो, मोठं झालो आणि अतिशय चांगला एक दर्जेदार खेळाडू म्हणून अशोक भाऊंच्याकडे पाहिलं जातं। विद्यापीठामध्ये अशोक भाऊंचं नाव लौकिक होता आणि असा एक व्यक्ती आपल्या पुढे यावा, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या नावाच्या विद्यार्थ्यांना, BEdच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, शिक्षकांना मार्गदर्शन करावं आणि त्या दृष्टीनं संस्थेची वाटचाल भविष्यामध्ये कशी आहे। गायकवाड सरांनी थोडक्यात संस्थेचा उल्लेख केला। अतिशय कठोर परिस्थितीत आम्ही संस्था पुढे घेत गेलो। त्यामध्ये सर्व शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, सगळ्यांचा सहभाग आहे, अगदी शिपायापासून प्राचार्य पदांच्या पर्यंत आमच्याकडे कुठलाही भेदभाव नाही, अतिशय चांगल्या पद्धतीनं। म्हणून भाऊ आम्ही प्रायमरी शाळा, हायस्कूल, मराठी शाळा, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज, इंग्लिश मीडियम, GCM, YCM, आज त्याच्याबरोबर आमचं हे BEd कॉलेज होतं, म्हणजे महाराष्ट्रातलं सगळं बंद झालं आणि आता लॉ कॉलेज आणि दुसरं लॉ कॉलेज सुमित गायकवाडांच्या सहकार्यानं आम्हाला हे दोन आम्ही या ठिकाणी नवीन केली। ग्रामीण भागातल्या मुलांना काहीतरी मिळालं पाहिजे, त्याच्या स्वतःच्या पायावरती तो उभा राहायला पाहिजे, अशा प्रकारची भावना ठेवून आम्ही हे शिक्षणाचं काम करतो। पैसे आम्ही फार त्याचा विचार करत नाही, चांगल्या पद्धतीने सुमितनं आणि अजिंक्य पाटील यांनी फारच आपल्या विद्यापीठामध्ये तरी आमच्या लॉ कॉलेजचं नाव लौकिक अतिशय चांगलं आहे आणि त्यामुळं मला खरोखर अतिशय आनंद आहे। अशा या कार्यक्रमामध्ये आपली घरची माणसं यावी आणि आपल्या घरच्या माणसाने आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मार्गदर्शन करावं, म्हणून मी प्रीती शिंदेला फोन केला। त्या डॉक्टर जरी असल्या तरी ती आमची खरं अतिशय माझी ती भाचीच आहे आणि जवळचं नातं आहे, परंतु अतिशय आपल्या संस्थेमध्ये कामाला होत्या आणि त्यानंतर त्यांची भरारी पाहिल्यानंतर एक आपल्या खरोखर शिक्षकांना आदर्श चांगलं विचार देणारं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। समजा महाराष्ट्रभर मग अशी गायकवाड सरांनी सांगितलं की त्यांचं मार्गदर्शन होतं, प्रमुख वक्त्या म्हणून त्या जातात, त्या वारणा महाविद्यालयाला प्राध्यापक म्हणून काम करतात आणि एक चांगला दर्जेदार विद्यार्थी, चांगला नागरिक, चांगला समाज घडवण्याचं त्यांच्या हातून ते काम होत आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे। माणसं अशी मोठी झाली पाहिजे, माणसे अशी मोठी होऊन दुसऱ्याला बरोबर घेऊन पुढे गेले पाहिजे, अशा पद्धतीचं विचारसरणी असणारी माणसं ही आज दोन आपल्याला लाभलेली आहेत।
म्हणून संस्थेच्या वतीनं मला मनापासून आनंद आहे. त्यांचं सहकार्य नेहमीच राहतं, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि अशाच आशीर्वादावरती आम्ही भाऊ निश्चितपणानं विट्यातली शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या कानावर कधी येणार नाही की इथं असं घडलं, इथं असं झालं, इथं असं होतं. परंतु PEDमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मदत करतो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मदत करतो, लॉमधल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाकडून 13 वर्षानंतर आपल्याला कॉलेजची परवानगी मिळते. विद्यापीठात एकही लॉ कॉलेजला परवानगी नव्हती. 13 वर्षानंतर आम्हाला परवानगी मिळाली. त्याच्यानंतर आता 1, 2, 3 कॉलेज झाली नाही असं नाही, पण आत्ता झालं. 13 वर्षानंतर आम्ही लॉ कॉलेजचं धाडशी पाऊल आम्ही उचललं. सगळे म्हणत होते तेव्हा कशाला काय लॉ आणि हे ते काही एवढी किचकट बाजू कायदा तुम्हाला आपल्याला कळतो काय, आपण तर कायद्याचं पालन कुठे जास्त करतो. तर फुटाफुटावरती लोकांना कायदा कसा पाळायचा हे शिकवायचं हे नॉलेज या महाविद्यालयामध्ये घडतं. आणि ग्रामीण भागातल्या आपल्या पुढं आटपाडी, जत, खानापूर, परूर, कडेगाव भागातले सगळे विद्यार्थी आपल्याकडे आहेत. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे. आज आमच्याकडे आमच्या महाविद्यालयाची मुलगी PhD झाली लॉमध्ये, अजून तिचं 3रं वर्ष आहे. आटपाडीची आहे, विभूती म्हणून देवी म्हणून ती PhD झाली. म्हणजे आमच्या कशामध्ये आम्ही आमचा रिझल्ट अतिशय चांगला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलं प्राध्यापकाचं ते चर्चा झालं. आमच्या आता प्राचार्य मॅडम तर काय 1 नंबरचंच काम आहे त्यांचं. प्राध्यापक त्यांचे सर्व सहकारी चांगले आहेत आणि त्यामुळं आम्ही सुमित कधी सोनू पाटील कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आम्ही आपला आलो बसतो पडतो, आमचं ॲडमिशन कोण काय कुणाला मदत करणं एवढंच आमचं काम असतं. आणि म्हणून अशी चांगली संस्था पुढे जात असते. अडचणीतून आम्ही पुढे आलो, निश्चितपणानं आले ते अतिशय आनंद आहे. गायकवाड सर आमचे प्रशासन हे सगळे कारभार ते बघतात आणि त्यामुळं आम्हाला फारसं काय बघावं लागत नाही. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरोखर भाग्यवान. आपल्या परिसरामध्ये आज तुम्हाला इतकं चांगलं दर्जेदार शिक्षण देणारी संस्था जर तुम्हाला मिळत असेल, मुंबई पुण्यामध्ये भरपूर आहे, परंतु तिथं तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जवळ सुद्धा येऊन देत नाही. आणि म्हणून आम्ही हे उचललेलं पाऊल आहे. तुम्ही या संधीचा फायदा घ्या, आदर्श नागरिक बना. शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन, त्यांचे दिलेले विचार, त्यांनी दिलेला तुम्हाला अभ्यास याच्यावरती आपण निश्चितपणानं आपली चांगली जडणघडण निर्माण करा. भारताचा देशाचा चांगला आदर्श असा नागरिक बनवण्यासाठी तुम्ही पुढे जा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा आहेत. पहिल्यापासून आमच्या शुभेच्छा आहेत आणि असे चांगले शिक्षक आम्हाला लाभले हे खरं आमचं भाग्य आहे. आणि शिक्षक मगाची गायकवाड झालं नाही ना, शिक्षक हा कसा असतो, शिक्षक हा समाजाभिमुख असतो, शिक्षक हा समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका असते, शिक्षक हा विद्यार्थी घडवतो, शिक्षक हा समाज घडवतो. आणि म्हणून शिक्षक दिनाचा आपण निश्चितपणानं पावित्र्य राखतो. जर वेळेला आपण हा कार्यक्रम आयोजित करतो, पुढं मागे एखादा दुसरा दिवस होतो, परंतु त्याला नाही ना त्या शासनाची सुट्टी असल्यामुळं त्या दिवशी कार्यक्रम घेता येत नाही. आणि म्हणून आज आपल्याला हे या ठिकाणी तुमच्या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा देतो. तुमचं असंच नावलौकिक वाढत जावा अशा प्रकारची शुभेच्छा निमित्तानं देतो. खास करून आमच्या या ठिकाणी इस्लामपूरवरून वारणेचे चव्हाण सरी आज या ठिकाणी आले. अतिशय आनंद आहे. एक फोन मी त्याला केला तर कार्यक्रम आहे या येतो म्हणजे असं शिक्षणावरती प्रेम करणारी माणसं जर भेटली तर निश्चितपणानं आपल्याला चांगले दिवस येते. DY पाटलांच्या जर मी प्रकाश खंदारे त्यांच्या अध्यक्ष त्यांना सांगितलं की तुमच्या सर्व शिक्षकांना आमच्याकडे लावून द्या, तुम्ही आम्ही एकत्र आहे, एकत्र राहतो, एकत्र बसतो, उठतो, एकमेकाला मदत करतो. आणि त्यामुळं त्यांचेही सर्व शिक्षक या ठिकाणी आले. मला अतिशय आनंद आहे. आणि असेच आपण सर्वजण एकत्र राहूया, एकत्र चांगलं काम करूया आणि चांगला शिक्षणाचा हात आमच्या ह्या शिक्षकांच्या हातून पुढे जावा एवढी परमेश्वरच्या प्रार्थना व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय भाऊ आणि डॉक्टर प्रीती शिंदे या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा मनापासून संस्थेच्या वतीनं मनपूर्वक असे त्यांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद अध्यक्ष साहेब.